हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनल भंडारी अकॅडमी अँड कोचिंग क्लासेस. खूप छान वाटते तुमच्यासाठी व्हिडिओ बनवताना. कमेंट करताय, कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला अडचण आलेली सांगताय. अडचणी त्यालाच येतात जो अभ्यास करतो. मग मला पण समजतंय माझे व्हिडिओ बघून, आपल्या क्लासचे व्हिडिओ बघून तुम्ही अभ्यास करताय. छान अभ्यास करा, पुढे जा. ओके, तर पहा, आज आपण सिमिलॅरिटी लेसनचा नेक्स्ट पार्ट पाहतोय. कालच्या पार्ट मध्ये आपण पाहिलं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बीपीटी. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं हा थेरम 100% पेपरला पण येऊ शकतो. तर त्याच्याच बेसवर आपल्याला आज पाहायचंय प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. लेसनचं नाव आहे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी म्हणजे आपण ट्रायंगलचा अभ्यास करतोय आणि त्या ट्रायंगलचा अभ्यास करता करता प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. तर पहा, आपल्याला थेरम काय आहे तो बघायचा. ओके, तर पहा हा थेरम मध्ये पहा काय लिहिलंय. द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड्स अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स. म्हणजे एका ट्रायंगलचे कुठल्या पण एका अँगलचा अँगल बायसेक्टर काढायचा. अँगल बायसेक्टर म्हणजे आता माहिती आहे आपल्याला काय, की आपण 8वी मध्ये शिकलो, 7वी 8वी मध्ये शिकलो अँगल बायसेक्टर. एक अँगल 60 डिग्रीचा असेल आणि अँगल बायसेक्टर काढला तर तो 30-30 चे दोन तुकडे करतो त्याचे. म्हणजे अँगल बायसेक्टर म्हणजे दुभागणे, विभागणे, दोन तुकडे करणे आणि ते पण सारख्या मापाचे. ओके, ठीक आहे. तर चला पहा, आता आपण इथे दिलंय बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल. हे गिवन झालं. बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल, त्रिकोणाच्या एका कोनाचा कोन दुभाजक. मराठीतून पण अर्थ सांगतो. ओके, बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या एका कोनाचा कोन दुभाजक. डिवाइड्स म्हणजे विभागतो. द साइड्स अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स. समोरच्या बाजूचा प्रमाण किंवा समोरच्या बाजूचा रेशो तो उरलेल्या दोन बाजूच्या प्रमाणात विभागतो. ओके, आता असा जर अर्थ नसेल कळला तर आता आपण जी फिगर काढणार आहे त्याच्यावरती पण अर्थ कळेल. तर पहा, ज्यावेळी तुम्ही आन्सरचा एरो करणार आहे त्यावेळी गिवन येणार आहे. गिवन म्हणजे पक्ष. मराठीचे विद्यार्थी काय लिहितील? पक्ष. गिवनच्या राईट साइडला मी हाफ पार्ट करतोय बोर्डचा, पण तुमचं हे पेज एवढं आहे असं समजा. हाफ पार्ट मध्ये लगेच फिगर ड्रॉ करा. एक ट्रायंगल, ह्याला नाव देऊ आपण ABC. ठीक आहे. आता ABC ट्रायंगल मध्ये आपण काय करूया, मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं कुठल्याही साइडची पॅरलल लाईन काढा. बीपीटी मध्ये आपल्याला पॅरलल लाईन विचारली. तर पॅरलल लाईन जर तुम्ही कालची अशी काढली तर AB ला पॅरलल होईल, अशी काढली तर CB ला पॅरलल होईल आणि अशी काढली तर CA ला पॅरलल. तसंच तुम्ही जर असा अँगल बायसेक्टर काढला तर तो ह्या लाईनला दुभागेल. तुम्ही जर असा अँगल बायसेक्टर काढला असेल तर ह्या लाईनला, आणि असा अँगल बायसेक्टर काढला असेल तर ह्या लाईनला. तर पहा, ह्याला आपण E नाव देऊया. मी काय केलंय, C ला दुभागलं म्हणजे बरोबर CE लाईनने दोन तुकडे झाले. कोणाचे झाले तर आपल्या AB चे. ठीक आहे. आता काय करूया, याच्यावरून आपण एकदा गिवन लिहूया. ही फिगर काढली आपण कशावरून तर दिलेल्या थेरमवरून, त्याच्यावरून गिवन लिहूया. मला गिवन मध्ये काय येणार, सगळ्यात अगोदर लिहायचं इन ट्रायंगल ABC है ना. एक त्रिकोण आहे ABC. त्रिकोणामध्ये काय काय दिले बघा. द बायसेक्टर ऑफ एन अँगल. आता बायसेक्टर हा शब्द आलाय, आपल्याला पुस्तकातलं पाठ करू नका. आपल्याला जे जे तिथे दिलंय, कोणता थेरम आहे ते जर नाही आठवला, जे जे तिथे दिलंय ते गिवन मध्ये लिहा. तुमच्या भाषेत असेल 2 लाईन वाढल्या तरी चालतील. ओके, आता बघा, इन ट्रायंगल ABC अँगल किंवा असं लिहा, सेगमेंट CE is angle bisector of an angle C. Angle C चा सेगमेंट CE हा अँगल बायसेक्टर आहे, आपण दाखवलाय. ठीक आहे. बुक मध्ये असं जरी नसेल तरी तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. पेपरला थेरम वाचून जायची गरज नाही, पाठ करून जायची गरज
नाही, समजून जायची गरज आहे. ओके, आता पहा अजून काय दिसतं तुम्हाला, तर तुम्हाला दिसतं जो सीई आहे, सीई तो ए बी रेषेला ई मध्ये इंटरसेक्ट करतो. मग तुम्ही लिहा सेगमेंट सीई इंटरसेक्ट ऍट पॉइंट ई ऑन ए बी. मराठीचे विद्यार्थी ते काय लिहितील, त्रिकोण एबीसी मध्ये रे किंवा रेख सीई हा कोण दुभाजक आहे, कोणाचा, तर अँगल सी चा. अँगल सी चा रेख सीई हा कोण दुभाजक आहे व रेख सीई हा एबी रेख एबी ला ई बिंदू मध्ये छेदतो किंवा छेदून जातो. आता गिवन दिल्याच्या नंतर आपण आन्सर मध्ये थेरम लिहित नाही किंवा आन्सर शीट मध्ये थेरम लिहित नाही. गिवन लिहिल्याच्या नंतर एवढी जागा मोकळी सोडतोय, टू प्रूव्ह लिहायचे तिथे, टू प्रूव्ह. आता ह्या ट्रायंगलच्या पुढचं सगळं काय, टू प्रूव्ह डिवाइड्स द साइड्स अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड. म्हणजे त्याच्या समोरची जी बाजू आहे त्या बाजूचा रेशो कोण येईल, AE अपॉन EB इज इक्वल्स उरलेल्या दोन बाजू कोण आहेत, AE च्या शेजारची घ्या CE आणि EB च्या शेजारची घ्या CB. अशा दोन बाजू म्हणजे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. काय करायचंय, प्रूव्ह. आता पहा टू प्रूव्ह. आता जसं काल आपल्याला ह्या ट्रायंगल वरती अशी समांतर रेषा होती म्हणजे पॅरलल लाईन होती, ह्या छोट्या ट्रायंगल वरती आणि ह्या मोठ्या ट्रायंगल वरती काढता आला नाही म्हणून आपण त्याला कन्स्ट्रक्शन केलं असं. तसंच आज आपल्याला ह्या दोन ट्रायंगल वरून पूर्ण होणार नाही, मग आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागतं. तर काय कन्स्ट्रक्शन करायचं, तर आपल्याला 8वी ला शिकलो आपण पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल दुसऱ्या धड्यात, बरोबर. तर त्याच्या बेसवर आपल्याला एक फिगर तयार करायची. तर काय करू आपण, AC एक्सटेंड करून घेऊ, ठीक आहे. आणि बरोबर याला अशी एक पॅरलल लाईन आणि बी ला चिकटेल अशी एक लाईन अशी ड्रॉ करून घेऊ. ही कोणाला पॅरलल असेल तर ही पॅरलल असेल CE ला, कोणाला, CE ला. ओके, CE ला ती लाईन पॅरलल असेल. आता ही लाईन तुम्ही पॅरलल काढा, ही लाईन कोणाला पॅरलल आता दिसतेय, CE ला पॅरलल आहे आणि कुठून गेली तर B मधून. मग तुम्ही घ्या construction, draw segment parallel to, आता हे तुमच्या भाषेत लिहायचंय, draw a line, लाईन द्या, draw a line parallel to, कुणाला पॅरलल काढली आपण, CE ला, to रे CE, ठीक आहे. आणि पासिंग थ्रू बी, पासिंग थ्रू बी. एक CE ला, किरण CE ला समांतर अशी रेषा काढा आणि ती B मधून गेली पाहिजे, ठीक आहे. B मधून गेली म्हणजे B पासून सुरू झाली पाहिजे, वर गेली पाहिजे. आणि नेक्स्ट ही वरती पण काढायची गरज नाही. मग तुम्ही काय करा, इथं D पॉइंट आहे, काय द्या, D. आता बघा पासिंग थ्रू B, इथं फुल स्टॉप दिला तरी चालेल. आणि एक्सटेंड AC पण वाढवलं ना, तुम्ही काय काय केलं ते तिथे लिहा, एक्सटेंड AC. सो इट इंटरसेक्ट ऍट पॉइंट D. हे दोन्ही पण रेषा AC वाढवलेली आणि B पासून D वाढवलेले, हे दोन्ही पण रेषा D मध्ये इंटरसेक्ट झाल्या पाहिजे म्हणजे छेदल्या पाहिजे. ओके, तुम्ही हे कन्स्ट्रक्शन केलं. द कन्स्ट्रक्शन वरून तुम्हाला प्रूफ लिहायचंय. प्रूफला पण सेपरेट याच्या खालीच लिहायचंय तुम्हाला. इथं जागा सोडा, इकडं ह्याच्या खाली काही लिहू नका, छान दिसेल, चांगले मार्क पडतील. ओके, आता मी माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी इकडे लिहितोय प्रूफ.
ठीक आहे. आता प्रूफ लाईन दिली आहे, तर प्रूफच्या मध्ये तुम्हाला काय काय करावं लागेल बघा. वाजत कोण होतं? वाजवत काय वाजत होते? अरे वाजत होते. कोण वाजत होते? तोच ना? तीच ना वाजत होती. वाजत होता सारखं काहीतरी वाजत. प्रूफ जसं मग इथे लागलं म्हणून आपण विसरून जाऊ त्यासाठी ध्यानात ठेवू. पुढे आपल्याला ते लागणार. पहा आपल्याला जर विचार केला ना, सीई लाईन एक्सटेंड केली आणि बीडी लाईन फिरून पहा आणि सरळ करून घ्या. मग मी आता बोर्ड नाही फिरू शकत, पण मी तुम्हाला सरळ करून दाखवतो. पहा लक्ष द्या, मी तर ते फिगर सीई ई सी इकडे वर काढलं, सी या आडवा केला. ठीक आहे. नंतर त्याच्या खाली सरळ लाईने ही बीडी लाईन त्याला पॅरलल काढली. तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये दिले तुम्ही बीडी ही सी ला पॅरलल असते. मग पहा बीडी मी त्याला पॅरलल काढतो, खाली नाव देतो बी डी. आणि आता सध्या एक लाईन आहे माझ्याकडे बघा, एडी. ही लाईन आहे ना अशी क्रॉस आहे बघा, क्रॉस ए डी. जर विचार केला तर ह्या दोन पॅरलल लाईन आहेत आणि त्याची एडी ही ट्रान्सव्हर्सल आहे. बरोबर, एडी ही ट्रान्सव्हर्सल आहे. मग मी काय करतो, इथं मध्ये नाव बघा, इथं नाव मध्ये आता पहा तुम्ही जर विचार केला तर ईसी ही आहे ना एक्सटेंड नाही. काय एक्सटेंड नाही. मग डी इथल्या ई इथल्या ही एक्सटेंड करतोय मी. एक्सटेंड केल्याच्या नंतर सी इथलीला डी इथलीला ही एक्सटेंड केल्याच्या नंतर ही अशी होती. ठीक आहे. मग पहा आता ईसी बीडी ह्या दोन लाईन आहेत तिथं, त्याच्यातून एडी गेला क्रॉस झालेला, ही मी एक्सटेंड केल्यावर पुढे गेले. ठीक आहे. आता पहा इथं एसीई आणि सीडीबी हे दोन ट्रायंगल सेम दिसतील का नाही तुम्हाला? का तर करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल? करस्पॉन्डिंग. हे 10वीला कोणी शिकवणार नाही आणि काय शिकवायला पण नाही पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे 8वीला 10वीला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या जात नाहीत, ज्या की तुम्ही मागच्या वर्षी मागचे एक ते शिकलात त्या तुम्हाला ऍज इट इज घ्यावं लागतात, डायरेक्ट घ्यावं लागतं. मी तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं, तुम्ही पुन्हा एकदा पहा. ह्या दोन लाईनी पॅरलल आहेत, त्याला एडी ही ट्रान्सव्हर्सल आहे. मग एसीई आणि सीडीबी ही दोन करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मी तिथं ते लिहितो, रे सीई इज पॅरलल टू सेगमेंट. सीई कोणाला पॅरलल आहे? तर बीडी. हे कोणावरून आलं तुमच्याकडं? कन्स्ट्रक्शन वरून आलेले. हा कन्स्ट्रक्शन बीडी तुम्ही पॅरलल काढला. ठीक आहे. आणि अँड एडी इज ट्रान्सव्हर्स. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले, तुम्ही फुल फॉर्म मध्ये द्या. एडी इज ट्रान्सव्हर्स. आता ह्याच्यामुळे काय झालं? देअरफॉर मी तुम्हाला सांगितलं एसीई एसीई आणि सीडीबी हे दोन ट्रायंगल करस्पॉन्डिंग झाले. काय झाले? अँगल काय झाले? करस्पॉन्डिंग. अँगल एसीई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल. कॉन्ग्रुएंट म्हणजे सारखी. कॉन्ग्रुएंट टू अँगल सीडीबी. ह्याला करस्पॉन्डिंग अँगल आणि याला फर्स्ट नंबर द्या. किती नंबर? फर्स्ट इक्वेशन. सपोर्ट द्या करस्पॉन्डिंग अँगल आणि फर्स्ट इक्वेशन द्या. इथे पुढे जागा नाहीये म्हणून मी फर्स्ट इक्वेशन अलीकडे दिलंय, तुम्ही ते पलीकडे द्या. ठीक आहे. आता पहा देअरफॉर. आता मी प्रूफच्या खाली पण जातोय, प्रूफच्या खाली कर लिहायचं नसतं, पण पलीकडे आपल्याला जागा नाही म्हणून आपण काय केल्या इथंच लिहिलं. बट असं लिहू. बट आता जर तुम्ही असं मानलं सीई आणि परत बीडी, सीई आणि बीडी ह्या दोन काय पॅरलल आहेत. आणि आता त्यांना ही पहा जी सीबी आहे ना, सीबी
किंवा BC ही ट्रान्सव्हर्सल आहे. कोण आहे? BC. आता BC ही ट्रान्सव्हर्सल आहे अशी गेली म्हणजे इकडे एक्सटेंड होईल. मग मला सांगा दोन इथं झेड तयार झाला बघा, असा झेड तयार झाला. कोणता आता मी त्याला जर व्यवस्थित नाव दिले तर मी नाव देत नाही तर तुमच्या लक्षात आलंय. जर ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर इथं झेड होते बघा, असं गेलो होतो मी. मग ह्याला हा ट्रायंगल सेम कोण ECB. मग तुम्ही असं लिहा, बट CB इज an ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, तर मग कोण सारखं होईल? ECB आणि CBD. अँगल ECB is congruent to angle ECB ला CBD. ह्याला सेकंड आणि ह्याला अल्टरनेट अँगल. ठीक आहे, अल्टरनेट अँगल. आता याला हा सेम त्यावेळेस थोड्या वेळापुरते मी ह्यांचे साइन चेंज करतो. ह्याला हा सेम आणि याला हा सेम. ठीक आहे, आता पहा हे दोघं सेम आहेत पण आपल्याला अजून एक दिलंय, बट अँगल ACE is congruent to angle ECB. त्याला थर्ड म्हणलो. हे गिवन आहे. काय गिवन म्हणजे हे दिलेलं आहे तुम्हाला. हे दोघं सारखे का दिलेलं आहे? तुम्ही तर इथं सारख्यामध्ये लिहिलंच नाही. मग तुम्ही असं नाही म्हणायचं हे नव्हतं दिलं, हे दिलंय बघा. ACE आणि ECB हे कोणाचे दोन अँगल आहेत? C चे दोन तुकडे. मग हे दोघं सारखे आहेत का नाही? म्हणजे हे दिलंय आपल्याला. C ला काय काढायला लावलंय? अँगल बायसेक्टर. म्हणजे हे दिलंय आपल्याला काय? हे दोन अँगल सारखे आहेत. मग आता हे दोघं सारखे आहेत, नीट पहा, हे दोघं सारखे आहेत पण याला हा सारखा आहे. इथं जे राऊंड अप केले सेम साईड हे दोघं सारखे आहेत आणि जे क्रॉस केलंय जे एक्स काढलाय ह्याला हा सारखा, पण हे दोघं ऑलरेडी सारखे आहेत. मग ह्याला हा पण सारखा होईल, ह्याला हा पण सारखा होईल, ह्याला पण हा सारखा होईल, ह्याला पण हा सारखा होईल. म्हणजे चौघं एकमेकांसारखं. जर चौघं एकमेकांसारखे झाले तर मी असं लिहू शकतो, फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ह्या तिघांवरून मी असं लिहू शकतो, अँगल CDB is congruent to angle CBD. ठीक आहे, आता याला रिझन द्यायची गरज नाही, आपण इथे दिले. Therefore जर हे दोघं सारखे असतील, बघा ह्याला हा सारखा झालाय तर याच्या समोरची लाईन CD आहे. कोण आहे? CD. आणि याच्या समोरची लाईन CB. मग सेगमेंट CB is congruent to सेगमेंट CD. जर अँगल सारखे असेल तर त्याच्या समोरच्या लाईन पण सारखे असतील. मग पहा, हा आपण कुठे आलो होता? CB is congruent to CD. ह्याला काय करा, ह्याला 4 नंबर द्या, हे लागल है ना, ह्याला लागल. आता पहा आपण एक ट्रायंगल पाहूया. आता थोडं राहिलंय नॉर्मल. आपल्याला ABD ट्रायंगल दिसतो. कोणता? ABD. ह्याला मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय काय की आपण हे जी फिगर आहे क्रॉस ती सरळ करून घ्यायची. काय करून घ्यायची? सरळ. आता पहा आपण ABD ला सरळ करून घेऊ. पहा AB मी स्ट्रेट काढून घेतली. ओके, नंतर BD B to D आणि हा क्रॉस आहे AD. इथं एक ट्रायंगल तयार झाला असं. ठीक आहे, आणि त्याला मध्ये एक लाईन EC लाईन आहे, पॅरलल लाईन. इथं E आणि इथं C. आता जर बरेच जण लगेच म्हटले असतील हा तर BPT आहे. BPT म्हणजे सरांनी फर्स्ट पार्ट मध्ये शिकवला होता, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये काय सांगतं बघा, जर एखादी लाईन दुसऱ्याला पॅरलल असेल, ही लाईन याला पॅरलल आहे, तर त्यांचा रेशो AE/EB = AC/CD असेल है ना. मग मी आता काय देणार, इन ट्रायंगल ABD. आता ABD मध्ये बघा सेगमेंट
AC is parallel to segment EC कोणाला पॅरलल आहे BD ला. हे कशावरून लिहिलं तुम्ही तर कन्स्ट्रक्शन वरून. कशावरून कन्स्ट्रक्शन वरून. कुठल्याही गोष्टीला किंवा कुठल्याही तुम्ही लिहिणाऱ्याला तुम्ही दिल्याशिवाय सोडू नका. सपोर्ट दिल्याशिवाय सोडू नका. ठीक आहे. आता पहा मग पहा ह्याच्यामध्ये काय लिहू शकता तुम्ही. आता ह्याच्यावरून एक बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम तयार करू शकता. त्या लाईनच्या खाली मी इकडे लिहितोय लक्ष द्या. आता इथे काय लिहू शकता therefore AE upon EB is equals to AC upon CD. ठीक आहे. AE upon EB is equals to AC upon CD. बघा ही साइड बरोबर आली. AE upon EB is equals to AC upon CD पाहिजे होतं. सॉरी CB पाहिजे होतं. आपल्याकडे काय आले CD है ना CD. पण आता तुम्ही इथं प्रूव्ह करून दाखवले 4 इक्वेशन नंबर 4 ला काय की CB is equals to CD. मग तुम्ही लिहू शकता बाय इक्वेशन 4 therefore AE upon EB is equals to AC upon CB. फक्त इक्वेशन 4 ला CD च्या जागेवरती हा जो CD आहे CD च्या जागेवरती CB लिहायचा. CB च्या जागेवरती CD किंवा CD च्या जागेवरती CB दोघं सारखे. मग मला जिथं CD दिसतं मी तिथं CB लिहिलं आणि माझं टू प्रूव्ह सिद्ध झालं. वी कॅन प्रूव्ह दॅट है ना. म्हणजे आपण अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल हा थेरम प्रूव्ह केला. ओके आलं लक्षात. आता आपल्याला ज्याच्या याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम पण सोडवायचे आणि हा थेरम पण आपल्याला ध्यानात ठेवायचा. काही अडचण असतील तर 100% कळवा. ओके समजला थेरम. ओके बाय बाय.